प्रोसेस पक्षाकडनं कशी असणार आहे? सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळेला अभूतपूर्व असं यश काल महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जे मिळालं त्याबद्दल मी जनतेचे आभार किंवा ऋण व्यक्त केलेत. दादांच्या नेतृत्वाने पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलेलं आहे की महाराष्ट्रामध्ये जे नवीन अजित पर्व उदयास आलेलं आहे त्याच्यावरती जनतेने शिक्कामोर्तब केलं. आज विधिमंडळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक आम्ही त्या ठिकाणी बोलवलेली आहे. नेता निवडीची जी काही प्रक्रिया असते, मित्रपक्षाची चर्चा करण्याच्या संदर्भातले जे काही विचारविनिमय असतात त्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी आम्ही चर्चा करणार आहोत आणि एकमताने त्या संदर्भातला निर्णय त्या ठिकाणी होईल. सर, मुख्यमंत्री पदाच्या संदर्भात काही प्रमुख नेत्यांमध्ये चर्चा झाली आहे का महायुतीमध्ये? नाही, अशी काही चर्चा नाही झालेली. कालचा आम्ही सगळेजण माननीय एकनाथराव शिंदे, देवेंद्रजी, अजितदादा, प्रफुल्लभाई, बावनकुळे साहेब आम्ही सगळेजण एकत्रितपणाने भेटलो. काल विजयाचा आनंदच आम्ही सगळेजण त्या ठिकाणी साजरा करत होतो. पण आम्हाला सर्वांनाच वास्तविकतेची जाणीव आहे की 26 तारखेच्या आत राज्यामध्ये सरकार त्या ठिकाणी गठीत करणं घटनेने अत्यावश्यक असल्यामुळे त्या संदर्भातल्या हालचाली येत्या 48 तासामध्ये नक्कीच त्या ठिकाणी होतील. दादा मुख्यमंत्री व्हावे म्हणून कार्यकर्त्यांची इच्छा आहे, त्या संदर्भातले बॅनर पोस्टर सगळीकडे झळकताना पाहायला मिळतात. सातत्याने कार्यकर्ते या महायुतीच्या गेल्या सरकारमध्ये पण बोलत होते, ती इच्छा पूर्ण होईल का? स्वाभाविकपणाने कार्यकर्त्यांच्या मनामध्ये इच्छा असते, परंतु मी वारंवार प्रदेशाध्यक्ष म्हणून एक बाब स्पष्ट करत आलो, पुन्हा एक अधोरेखित करतो आहे की आम्ही वास्तववादी आहोत. आता आम्हाला पक्ष अधिक नेटाने मजबूत करायचा आहे. सरकारमधला सहभाग बहुजनांच्या व्यापक हितासाठी करायचा, हे चव्हाण साहेबांनी दिलेलं मूलमंत्र लक्षात ठेवून आम्ही त्या ठिकाणी काम करतो आहोत. त्याच्यामुळे कार्यकर्त्यांची अपेक्षा राहतील, परंतु शेवटी या संदर्भातला निर्णय भाजपची पक्षश्रेष्ठी त्या ठिकाणी घेतील. सर, 41 आमदार पक्षाला यंदा घवघवीत यश मिळालं 41 आमदारांचं, परंतु काही जे स्टँडिंग आमदार होते ते पक्षामध्ये पराभूत झालेले आहेत. त्यांच्या संदर्भात काही चिंता विमर्श बैठक वगैरे केली जाणार नाही. आज आम्ही जसं विधिमंडळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बैठकीला नवनिर्वाचित आमदारांना बोलवलं आहे, तसं दुर्दैवाने ज्यांना या निवडणुकीमध्ये अपयश आलं त्याही आमच्या सर्व सहकाऱ्यांना मी या ठिकाणी बोलवलेलं आहे. विधान परिषदेच्या सदस्यांना सुद्धा बोलवलेलं आहे. स्वाभाविकपणाने जे पराभूत झाले असतील तर त्यांना काल तर आम्ही सगळे दादा आणि मी सर्वांचे जो आम्ही त्या ठिकाणी बोललो, अपयश झाल्याबद्दल बिलकुल खचून न जाता त्यांनी पुन्हा एकदा उभारण्याने काम सुरू करावं असं आम्ही त्यांना सूचित केलेलं आहे. सर, महायुतीच्या तिन्ही पक्षातील आज स्वतंत्र बैठका ज्या आहेत पार पडत आहेत, यानंतर उद्याच्या सत्ता स्थापनेवरती या महायुतीतील प्रमुख नेत्यांची काही बैठक पार पडणार आहे का आज? स्वाभाविकपणाने ती एक प्रक्रिया असते, त्याच्यामुळे ताबडतोब त्या प्रक्रियेला सुरुवात त्या ठिकाणी निश्चितपणे होईल. सर, मैं यही जानना चाहेंगे कि आज जो बैठक आपने बुलाई है किस तरीके से आप नेता चुना जाएगा और नेता चुनने का जो प्रस्ताव कौन रखें, कि अजितदादा पवार ही नेता होंगे, ये सबकी इच्छा है? देखिए, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के नए विधानसभा सदस्य जो बन गए, चुन के आए, उनकी बैठक मैंने आज यहाँ पे बुलाई है. राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के 41 विधायक यहाँ पे आ जाएंगे. हमने जिनको टिकट दिया वो चुन के नहीं आ पाए दुर्दैव से, उनको भी हमने यहाँ पे बुलाया है और आज राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी का नेता एक साथ में एक आवाज़ में चुन के जाया जाएगा. सर, क्या रूपरेखा तैयार होगी? सर, शपथ विधि कब होगी, गठन कब होगा, राज्यपाल के पास कब जाएंगे, इसकी कोई रूपरेखा ब्लूप्रिंट तैयार नहीं? होगी? तो अभी तो ब्लूप्रिंट तो तैयार बयान करतर होती है, क्योंकि 26 के पहले राज्य में सरकार आना वो तो ज़रूरी है. इसके लिए उसकी जो कुछ तैयारी है वो तो चलती रहेगी. एक अच्छी संख्या में आप लोगों का कल शपथ विधि हो सकता है और मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री के साथ साथ कैबिनेट के मिनिस्टर भी शपथ विधि लेंगे. नहीं, इसके बारे में अभी तक कुछ चर्चा नहीं हो पाई है, लेकिन आज रात को नहीं तो कल हमको चर्चा करनी ही पड़ेगी. ऐसे तरह से सरकार तो गठित करना है. सर, जिस संख्या आपको जो मिली है, एक अच्छा यश आपको मिला है. सवाल ये है कि जिस